4 ठिकाणी चाललेली कथा याज्ञवल्क्य भारद्वाजला सांगतात ती प्रयाग क्षेत्रामध्ये। भारद्वाजी कथा श्रवणात इतके तल्लीन झाले की याज्ञवल्क्यजीला भीती वाटायला लागली। आपण मध्येच जर भारद्वाज म्हणावं तर श्रोत्याचा नवधान होईल। सर्वांगाचे कान करून भारद्वाजची कथा ऐकत होते। कथा कशी ऐकावी याच्याकरता एक दृष्टांत दिला, चुकल्या पुत्राची वार्ता। कथा कशी ऐकायची? चुकल्या पुत्राची वार्ता। म्हणजे पंढरपूरच्या वारीला सूनबाई निघाली, सासूनं विरोध केला, तुझा पण नातू नको नेऊ, माझा 5 वर्षाचा हरवल 11-12 लाख यात्रा असते म्हणतात। अहो माझं बाळ आहे, सांभाळून आणेल, नेऊ नको म्हणते तर येऊ दे येतं, तर नेऊ नको म्हणते तर येऊ दे येतंय, तर नेलं आणि दशमीला हरवलं। एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, काला गोपाळपूरचा 5 दिवस चंद्रभागेच्या घाटावर पाण्याकडे पाहू पाहू रडू लागले, कुठं असेल माझं बाळ? काय तोंड दाखवू सासूला? पांढऱ्या पायाची म्हणल, तिकडे का नाही मेली? चंद्रभागेत का नाही जीव दिला? कशाला थोबाड दाखवायला आली? 5 दिवस रडत होती। गोपाळपूरच्या काल्याच्या दिवशी कांजीच्या कपड्यावाले सभ्य ग्रहस्थ प्रदक्षिणा रोडनी जात होते। पोलीस चौकीच्या समोरून जात असल्यामुळे पोलीस सूचना देत होते। महत्वाची सूचना, आमच्याकडे 5 दिवसापासून 5 वर्षे वयाचा खाकी हप्पान पांढरा मॅनेला गोऱ्या वर्णाचा उजव्या हाताला काळा धागा गोविंदा नाव सांगत आहे। असा मुलगा चुकून पोलीस स्टेशनला आलेला आहे, ज्याचा असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायचं आहे। काही संबंध नाही, फक्त वर्णन काणी आलं आणि ते ग्रहस्थ पुढे आले तर एक मावशी घाटावर रडताना दिसली। त्या मावशीपर्यंत ते ग्रहस्थ आले। का रडता मावशी? मग तर जोरात रडू लागली। का? 5 दिवसात का रडता म्हणणारं एवढंच एक भेटलं होतं, कांजीच्या कपड्यावालं। अहो काय झालं मावशी? काय सांगू भाऊसाहेब, काय तोंड दाखवू सासूला? काय झालं काय? 5 दिवस झाले माझं एकुलतं एक बाळ हरवलं। 5 दिवस झाले? मला हे सांगा मावशी, ते 5 वर्षाचं आहे का? उभीच झाली। खाकी हप्प्यान पांढरा मॅनेला गोऱ्या वर्णाचा उजव्या हाताला धागा काळा गोविंदा नाव आहे का त्याचं? जिचं बाळ हरवलं, अनोळखी माणूस त्याचं तंतोतंत वर्णन करतो, तेव्हा त्या लेकराची माय सर्वांगाचे कान करून वर्णन ऐकते। कथा तशी ऐकायची असते, हे लक्षात ठेवा। याला म्हणतात चुकल्या पुत्राची वार्ता।